प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या माझ्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर श्रोते मंडळी नवीन असतील तर त्यांच्या चरणी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि लाईक करताना खालती जर हाईपचं बटन आलं तर ते सुद्धा दाबायला विसरू नका, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, प्रेमाने बोला. धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. खरं तर एक शाहीर म्हणतात, सर झुके पर दिल न झुके, ये सजदा मजा नहीं देता, देने को ये सब कुछ दे सकता है, मगर यारो हमें मांगना नहीं आता. मागावं काय हे सुद्धा कळलं पाहिजे. मागण्याची पण एक विशिष्ट अशी कला असते. जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांना परमात्म्यानं जेव्हा विचारलं की काहीतरी मागा, त्यावेळेला तिथं खरं तर बुद्धी कौशल्य तुकोबारायांनी दाखवलं आणि काहीच न मागता तुकोबाराय म्हटले, हेची दान देगा देवा, हेच मला दान दे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. बघा काय म्हटलं, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ नये एवढंच मला दान दे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मग भगवंत म्हणतात की दिलं. मग काय करणार? तेव्हा तुकोबाराय म्हणतात, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणजे माझी जोडी विचारांचा संच जो आहे तो असाच असेल की फक्त तुझं गुणगान करे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मग देवाने विचारलं की एवढं सगळं जग जेव्हा मागतं तेव्हा 15 रुपयेचा नारळ फोडतं आणि 1500 मागण्या त्याच्या तिथे मांडलेल्या असतात. मग तुम्हाला यातलं काहीच नको आहे का? गाडी, बंगला, पैसा, अडका, धन दौलत, नोकरी, पाणी, यातलं काहीच नको आहे का? तेव्हा तुकोबाराय म्हणतात, न लगे मुक्ती धनसंपदा. काय म्हटलं? मला मुक्तीही नको आणि धनसंपदाही नको. न लगे मुक्ती धनसंपदा, मग काय हवंय देवानं विचारलं. तर तुकोबाराय म्हणतात, संत संगती देई सदा. सदा म्हणजे काय? प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला मला संतांची संगत दे, बाकीचं काहीच नको. तेव्हा देवाने विचारलं, तुकोबा फक्त संत संगत, बाकीचं काहीच नको का? का ते संत संगतच पाहिजे याचा हट्ट का? तेव्हा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. की आम्ही 83,99,000 योनी फिरून नक्षकांत असा मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला. म्हणजेच पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा तो जन्म मरणाचा फेरा फिरून मला नक्षकांत मनुष्य देह प्राप्त झाला. पुन्हा मला त्या गर्भवासात अडकायचं नाही. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. यासाठी मला एकच गोष्ट दे, ते म्हणजे संतांची संगत. संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आम्हाला आत्ता सुखी घाल. आत्ता खरं तर सुख मिळण्याचं म्हणून म्हटलं, स्वर्गीचे ते देव इचिती सकळ, मिळावा मनुष्य जन्म एक वेळ. एक वेळ तरी मला मनुष्य जन्म मिळू दे, असं स्वर्गातले देव सुद्धा म्हणतात. म्हणून तुझा विसर होऊ नये. खरं तर जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय अजून एका अभंगामध्ये पण प्रमाण देऊन देवाला म्हणतायत, पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठवीती, प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परी नित्य स्मरणे नारायण. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. दुःखाचा डोंगर जरी झाला तरी खरं तर मला तुमचा विसर होऊ नये.
एवढी भगवंता काळजी घ्या. बाकीचं कायच तुकोबाराय मागत नाहीत, फक्त तुझा विसर होऊ नये. मग आम्हाला पण ती जाणीव असली पाहिजे की जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, चालविषयी हाती धरून या. हे कधी कळतं? जेव्हा तुकोबारायांच्या जीवनामध्ये चैतन्य बाबा सद्गुरू रूपानं प्रगट झाले, तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. तद्वतच आमच्या जीवनामध्ये सुद्धा आध्यात्मिक सद्गुरू, वर्तमान समयाचा सद्गुरू प्राप्त होतो, तेव्हा व्याप्त असणारा परमात्मा कळतो. आणि मग जेथे जातो तेथे तू माझ्या संगती, चालविषयी हाती धरून या, हा भाव आपला सुद्धा निर्माण होतो. जिथे जाईल तिथं परमात्म्याचं दर्शन होतं. मग आम्ही ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, हे म्हणण्यापुरते सीमित राहत नाही, तर खरंच निजरूप आम्ही पाहत असतो. कारण आम्ही त्या परमात्म्याला माऊलींसारखं पाहिलेलं असतं. जेव्हा आत्मज्ञान, आत्मबोध, आत्मदर्शन, आत्मानुभूती, आत्मसाक्षात्कार गुरुच्या कृपेनं ज्ञानाची खूण, ज्ञानाचं वर्म, ज्ञानाचा बोध मिळतो, त्यावेळेला आमची अवस्था अशी असते की आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे देहस्थिती पिंडी, देहामध्ये आत्मा आणि बाहेर परमात्मा, म्हणून म्हटले सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे हरी पाहिला. चंदन जेवी भरला अश्वत्य फुलला, तैसा म्या देखिला निराकार ओ माये. अशी अवस्था तुमची झालेली असते. आणि अंगसंग असणारा परमात्मा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला एकच सुचतं की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. की तुझा विसर झाला नाही पाहिजे. परंतु ही स्टेप, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी, तुमची तशी अवस्था बनण्यासाठी खरं तर तुमच्या जीवनामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरू येणं गरजेचं आहे. समयाच्या वर्तमान सद्गुरू, सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी, तोच शुभ संदेश आज जगाला देत आहेत. माझी खास करून वारकरी बांधवांना विनंती असेल की ज्या ज्या वेळेला आषाढी एकादशी असते, त्या त्या वेळेला वारकरी पुढे चालत असतात आणि पाठीमागे निरंकारी भक्त, निरंकारी सेवादल तो कचरा सगळा उचलत असतात. का? ते असेच उचलत नाही आहेत, तर निरंकारी मिशननं सर्वात प्रथम सगळ्यात जास्त मान्यता आणि अधिकार किंवा सगळ्यात जास्त प्रेम कोणाला दिलं असेल तर महाराष्ट्रातील आजी माजी संतांना, ज्ञानेश्वर माऊलींना, तुकोबारायांना आणि त्यांच्या विचारांना अवलंबून आध्यात्मिक चोख आणि कोरं बेदाग साफसुथरा अध्यात्म कसं करायचं हे सांगत असताना निरंकारी मिशनने ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज या सगळ्यांचा आदर केला, अर्थात वारकऱ्यांचा आदर केला. त्यामुळे वारकऱ्यांच्या चरणी विनंती आहे की तुम्ही सुद्धा एक वेळ या निरंकारी मिशनमध्ये बसा, बघा. 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर नुसती सत्संग करा आणि त्याच्यानंतर ज्ञान घ्या. नाही तंतोतंत पटलं तर तुम्ही कधीच पुन्हा सत्संगला येऊ नका. पण याची खात्री मात्र मी देतो की ज्याप्रमाणे भगवद्गीतेत परमात्म्याचं वर्णन आहे की नैनम छेदंती शस्त्रांनी, ज्याला शस्त्र काटू शकत नाही आहे, नैनम दहती पावक, ज्याला अग्नी जाळू शकत नाही आहे, न चैन क्लेदयंत्यापो, ज्याला पाणी भिजवू शकत नाही आहे, न शोषयेती मारुत, ज्याला हवा सुकवू शकत नाही. असा ईश्वर जो तुटत नाही, फुटत नाही, जळत नाही, असा ईश्वर जर त्यांच्या ज्ञानाच्या इशाऱ्याने, ज्ञानाच्या बोधाने, ज्ञानाच्या खुणेने नाही दिसला, शास्त्र प्रचिती तुम्हाला नाही आढळली, तर अजिबात ज्ञान घेऊ नका. पण वारकरी बांधवांना विनंती आहे की तुम्हाला आदर देतात निरंकारी लोक, तुमचा सन्मान करतात, तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज यांचा सन्मान करतात, तर तुम्ही सुद्धा वारकरी लोकांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा निरंकारी लोकांचा आदर करायला आणि खऱ्या अर्थानं तिथे येऊन ज्ञान घ्यायला काय हरकत आहे. बघा तरी येऊन. तुमच्या जवळ जर गावात कुठे सत्संग असेल
तर एक 15 दिवस फक्त सत्संग करा, ज्ञान नका घेऊ. 15 दिवस, महिनाभर, 2 महिने जोपर्यंत तुमचं मन करत नाही आहे की आता ज्ञान घेतलं पाहिजे, तोपर्यंत फक्त सत्संग करा. सत्संगला जाऊन बसा, तिथला आदर बघा, सन्मान बघा, सत्कार बघा, आणि तिथे लोक राहतात कशी बघा, की माऊलींच्या विचारांवरती जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हे निरंकारी मिशनमध्ये शिकवलं जातं, सांगितलं जातं. या माझ्या हरीच्या लाडक्यानं एक वेळ जा आणि 15-20 दिवस, महिनाभर तुमच्या मनाला पटत नाही तोपर्यंत सत्संग फक्त करा. आणि त्याच्यानंतर तुमच्या मनानं आतून आवाज दिला, तुम्हाला तहान असेल, भूक असेल, जिज्ञासा असेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं तो ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाची खून घ्या आणि स्वतःचा यहलोक आणि परलोक सोयीला करा. बाबांनो, प्रेमाने बोला. धन्य रंकारजी. एवं रामकृष्ण हरी.